यस, ठीक आहे. राज्यसेवेचे 25 क्वेश्चन्स करंट अफेअरच्या विषयाच्या अनुषंगाने आपण घेतोय, आता डिस्कस करूया. जे आता आपल्याला सॅटर्डेच्या अनुषंगाने टेस्ट झाली त्यातले असणारे 25 क्वेश्चन्स असतील आणि या क्वेश्चन्सचा मूळ भर 25 टॉपिकशी संबंधित आहे, जेणेकरून तुमच्या असणाऱ्या रिव्हिजनमध्ये या असणाऱ्या 25 टॉपिकला तुम्ही ऍड करा आणि तुमचा असणारा तो मंथ वाईज जे रिव्हिजन चालू आहेत का त्याला थोडंसं बूस्ट देण्याचा प्रयत्न याच्या पाठीमागून तुम्हाला करायचा आहे. हा अट्टहास असेल. या असणाऱ्या 25 क्वेश्चन्स मध्ये बराचसा भर हा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण का, आपल्याला जे 15 प्रश्न प्रिलियम्सला आहेत का त्यातले 8 ते 9 क्वेश्चन्स हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती आहेत, 3 ते 4 क्वेश्चन्स हे राष्ट्रीय पातळीवरती आहेत आणि एखाद दुसरा क्वेश्चन हा राज्य पातळीवरती आहे. त्या अनुषंगाने आपल्याला हा मुद्दा इथं लक्षात घेणं अपेक्षित असेल आणि तो पार्ट इथं आपल्याला विचारात घ्यायचा आहे. ठीक आहे, चला मग पहिला टॉपिक, पहिला क्वेश्चन बघूया. काय आपल्याला काही विधाने विचारात घ्यायची आहेत आणि योग्य विधाने आपल्याला निवडायचे. काय विधान पहा. एक, चित्रपट कुठला आहे तर बर्लिन चित्रपटाचा उल्लेख याच्यामध्ये येतो. जी स्टुडिओच्या माध्यमातून तयार झालेला असणारा हा व्हिडिओ, हा मूवीज बर्लिन चित्रपटातील, आणि हा बर्लिन चित्रपट खूप महत्वाचा असणार मुद्दा हायलाइट करतो, तो म्हणजे इंडियन साइन लँग्वेजला सुद्धा याच्यामध्ये प्रमोट करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्या उत्कृष्ट अभियानासाठी इश्वाक सिंगला स्टार्स एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, हा स्टार्स एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा आता रिसेंटली कंप्लीट झाला. तो कधी तर 12 ते 16 नोव्हेंबर 2023च्या कालखंडामध्ये LA मध्ये लॉस एंजलिस अंतर्गत आपल्याला कंप्लीट होताना दिसला आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं का इश्वाक सिंग यांना, ज्यांनी त्यांच्या असणाऱ्या अपवादात्मक प्रतिभा आणि त्याच्या कलेसाठी समर्पण दाखवताना दिसतात का. तर लक्षात घ्यायचं, इश्वाक सिंगला भेटलेला आहे या ठिकाणी पुरस्कार, पण हा सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा मिळालेला आहे, सहाय्यक अभिनेता नाहीये, बेस्ट ऍक्टरचा असणारा पुरस्कार इथं मिळालाय. त्यामुळे विधान एक चुकीचं आहे. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी कुठला तर सायफी या असणाऱ्या फिल्मच्या अनुषंगाने असणाऱ्या अवॉर्ड सेरेमनीमध्ये आपल्या भारतीय व्यक्तीच्या नावाचा उल्लेख याच्यामध्ये येतोय आणि तो म्हणजेच कोण तर इश्वाक सिंगचा असणारा उल्लेख करायचा आहे आणि तो संदर्भ याच्यामध्ये विचारात घ्यायचा बेस्ट ऍक्टरच्या स्वरूपामध्ये. ओके, विधान 2 बघा. इश्वाक सिंग बर्लिन या चित्रपटाने केवळ इश्वाक सिंगच्या असणाऱ्या उत्कृष्ट चित्रणासाठी प्रशंसा मिळवली नाही, तर भारतीय चित्रपट महोत्सव ऑफ लॉस एंजलिस आणि जिओमामी 2023 सारख्या अनेक चित्रपट महोत्सवामध्ये सुद्धा यशस्वी स्क्रीनिंगचा आनंद सुद्धा घेतलेला आहे. म्हणजे याच्यासोबतच मल्टिपल असणाऱ्या अवॉर्ड सेशनच्या अंतर्गत सुद्धा या मूवीला जास्तीत जास्त लोकांनी आणि क्रिटिक्सनं त्या ठिकाणी अडॉप्ट केलंय, मान्यता दिली त्याला आणि चांगल्या पद्धतीचे असणारे व्ह्यू सुद्धा इथं मांडण्याचा प्रयत्न झालाय. म्हणून हा मूवी चर्चेमध्ये आहे बर्लिन आणि यासोबतच लक्षात घ्यायचं कोणाचं नाव इश्वाक सिंग यांच्या नावाचा उल्लेख करायचा या ठिकाणी. विधान 1 चुकीचं आहे पण विधान 2 बरोबर आहे, म्हणून उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 चा रेफरन्स इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 2 बघितलं तर हा क्वेश्चन नंबर 2 थोडंसं हायलाइट करतो. जगातील असणाऱ्या पहिल्या एखाद्या साईट बद्दल बोललं जातं तेव्हा याच्याशी संबंधित मुद्दा इथं आपल्याला विचारात घ्यायचा आहे. मग मुद्दा काय पहा. खाली विधाने विचारात घेऊन योग्य विधाने निवडायचे. तेलंगणाने बुरुगुपल्ली सिद्धिपेट जिल्ह्यातील भारतातील पहिलं 3D मुद्रित मंदिराचं अनावरण केलं, जे 3 महिन्यांच्या 3D प्रिंटिंग प्रक्रियेद्वारे साध्य केलेलं एक महत्वपूर्ण तांत्रिक मैलाचा दगड ठरतोय. तर लक्षात घ्यायचं, तेलंगणा आहे बरोबर आहे, बुरुगुपल्ली सिद्धिपेट जिल्हा आहे ते पण बरोबर लक्षात ठेवायचं. पण हे भारतातलं नाही तर हे जगातलं असणारं, लक्षात घ्यायचं, जगातील पहिलं असणारं 3D मुद्रित मंदिराचं अनावरण केलंय. टेक्निकली बघितलं तर भारतातलं पण पहिलं म्हटलं तरी चालेल, कारण जगातलं पहिलं तर भारतातलंही पहिलं असेल, पण ऑप्शन तसे दिसत नाहीत ना आपल्याला. का, कारण कुठं ना कुठं आपल्याला या ठिकाणी एकचा असणारा संदर्भ चुकीचा किंवा सगळेच विधानांचा संदर्भ बरोबर दिसतोय का, दिसत नाहीये. म्हणून प्रत्येक असणाऱ्या विधानामध्ये आपल्याला दिसतं तर म्हणजेच काय तर एक उल्लेख केलेला आहे. म्हणून लक्षात काय घ्यायचं या ठिकाणी तर हा भारतातील असणारं पहिला म्हणण्याऐवजी जगातील पहिला 3D मुद्रित मंदिराचं अनावरण करण्यात आलं, जे 3D प्रिंटिंगद्वारे 3 महिन्यांच्या कालखंडामध्ये आपल्याला साध्य करताना दिसते. टेक्निकली असणारा एक माइलस्टोन अचीव केलेला आहे भारत सरकारनं, त्यामुळे तो एक मुद्दा लक्षात घ्यायचा. आणि या असणाऱ्या मंदिरामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा भगवान शंकराचाही मुद्दा दिसतोय, देवी पार्वतीचाही मुद्दा दिसतोय आणि गणेशाचाही उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आलाय.
म्हणजेच एक महत्वपूर्ण या 3 देवी देवतांचा असणारा उल्लेख याच्यामध्ये मांडलेला आहे, ते इथं लक्षात घ्यायचं आणि त्यांना कमळाच्या आकाराच्या अनुषंगाने असणाऱ्या एक स्ट्रक्चर मध्ये स्थान देण्यात आले, ते लक्षात घ्यायचं. मंदिर 4000 चौरस फूट पसरलेलं आहे आणि 35.5 फूट उंचीवर आहे का, तर यस. भगवान शंकराचं चौकोनी शिवालय आहे. हे अभयारण्य चौकोनी आकाराचं आणि भगवान शिवाला समर्पित करतं का, तर यस. आणि देवी पार्वतीसाठी कमळाच्या आकाराचं असणारं अभयारण्य म्हणजे तिथला असणारा जो स्ट्रक्चर आहे का, तो तयार केलंय का, तर हे स्ट्रक्चर कमळाच्या फुलासारखे आहे आणि देवी पार्वतीला समर्पित केलेलं आहे का, तर यस. आणि त्यासोबत आपल्याला गणेशाचाही उल्लेख याच्यामध्ये करणं अपेक्षित असणारे विचारलं तर तोही मुद्दा इथं आपल्याला हायलाइट होतोय. म्हणजे फक्त एक चुकीचं ठरतोय, म्हणून उत्तर लक्षात घ्यायचं ऑप्शन नंबर 2. फक्त एक वगळता सर्व बरोबर आहेत असाही उल्लेख याच्यामध्ये येतो, हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर संदर्भ येतोय क्वेश्चन नंबर 3चा. आता क्वेश्चन नंबर 3चा उल्लेख केला तर हा मुद्दा संदर्भित आहे कशावरती, तर आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा स्पेस इंडस्ट्री बद्दल बोललं जातं. आणि हा स्पेस इंडस्ट्रीचा मुद्दा घेतला तर आता रिसेंटली आपल्या भारत सरकारनं स्पेस इंडस्ट्रीमध्ये काही बाबतींमध्ये, मग त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सॅटेलाइटच्या असणाऱ्या स्ट्रक्चरच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी 100% एफडीआय सुद्धा मंजूर होताना आपण पाहतोय, म्हणून हा मुद्दा चर्चेमध्ये येतोय. याच्यामध्ये 3 स्लॉट आहेत, 49%चा, 74%चा आणि 100%चा एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा मुद्दा येतोय, जो आता रिसेंटली मागच्याच महिन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी घोषणा होताना दिसते आणि अंमलबजावणी आता चालू होतोय. आणि प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मागच्या 2 वर्षापासून आपण प्रायव्हेटायझेशनचा पार्ट वाढवतोय या असणाऱ्या स्पेस इंडस्ट्रीमध्ये, इंडियन स्पेस इंडस्ट्रीमध्ये. आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाच्या 2 कंपन्यांचा उल्लेख दिसतो, तो म्हणजे कुठला असेल त्या ठिकाणी, पहिला असेल स्कायरूट एरोस्पेसचा आणि त्याच्याही पेक्षा पहिला उल्लेख जर करायचा असेल तर वन वेब युके बेस्ड असणाऱ्या कंपनीचा उल्लेख याच्यामध्ये येतोयच. पण त्यासोबत आता जर बघितलं आपण तर पिक्सल असेल, सोबतच उल्लेख केला आपण त्या ठिकाणी तर आता सध्याच्या कंडिशन मध्ये कोणता असेल तर टीम इंडस असेल, किंवा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या लोकल व्यवस्थेमधून स्टार्टअप जे आहेत का ते सुद्धा याच्यामध्ये प्रमोट होताना दिसत आहेत. या सगळ्यातून आपल्याला या स्पेस इंडस्ट्रीला थोडंसं फोकसमध्ये आणण्याचा प्रयत्न होतोय प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून, तोही लक्षात घ्यायचा. मग भारतीय समूहाची असणारी उपकंपनी असलेल्या वन वेब इंडियाने एटोस्लॅट वन वेबच्या सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा भारतात सुरू करण्यासाठी इन स्पेस कडून मान्यता मिळवून एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे, ज्यामुळे अशी अधिकृतता प्राप्त करणारी ती पहिली संस्था बनलेली आहे. इनस्पेस जे प्रत्यक्षात आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये स्पेस इंडस्ट्रीमध्ये जिथं ग्लोबली स्पेस ओशन मध्ये कोणतीही गोष्ट करण्यासाठी संमती घेणं गरजेचं असतं, तर ती संमती आपल्याला इनस्पेस मधून च्या माध्यमातून प्राप्त होताना दिसते. आणि पहिली कंपनी ठरते ती म्हणजे कोणती, तर वन वेब इंडियाचा मुद्दा ठरतोय. तर हे विधान बरोबर आहे, वन वेबचा रेफरन्स याच्यामध्ये आपल्याला दिसतो. पुढचा उल्लेख केला तर कुठला लक्षात घ्यायचं की या ठिकाणी एटोलसॅट वन वेबनं गुजरात आणि महाराष्ट्रात 2 गेटवे स्थापन आणि ऑपरेट करण्यासाठी तत्वतः मान्यता देखील मिळवली आहे का, तर लक्षात घ्यायचं याच्यामध्ये गुजरात आहे पण महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र ऐवजी लक्षात घ्यायचं तमिळनाडूला या ठिकाणी मान्यता प्राप्त होताना दिसते, म्हणून विधान 2 चुकीचं आहे. कोणाचा उल्लेख करायचा या ठिकाणी, इथं एटोस्टॅट वन वेबनं गुजरात आणि तमिळनाडू या ठिकाणी 2 गेटवे स्थापन करून ते ऑपरेट करण्यासाठी सुद्धा तत्वतः मान्यता मिळवलेली आहे. पुढं एटोसॅट वन वेब हा एटोसॅट समूहाची उपकंपनी आहे. तिच्या लो अर्थ ऑर्बिट ऑपरेशन्सद्वारे ब्रॉडबँड उपग्रह इंटरनेट सेवा प्रदान करण्यात माहिर आहे. म्हणजे ही कंपनी एक प्रकारे ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रोव्हाइड करण्यासाठी, जसं आपण स्पेसएक्सच्या असणाऱ्या स्टारलिंक या कंपनीचा उल्लेख करतो, तसाच एक संदर्भ आपण याच्या बाबतीमध्ये लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. त्यामुळे हा इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठीचा मूळ मुद्दा आहे का, तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं यस. आणि तो लो अर्थ ऑर्बिट पर्यंत सॅटेलाइट पोहोच करून तर त्याच्या माध्यमातून इंटरनेटचा ऍक्सेस आपल्याला देणार आहे, तो इथं लक्षात ठेवायचा. विधान 3 बरोबर आहे, म्हणजे विधान 2 फक्त चुकीचं आहे, तर 2 वगळता सर्व बरोबर आहे, हे आपलं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 3चा उल्लेख याच्यामध्ये करायचा, हा संदर्भ याच्यामध्ये आपण आणूया. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3चा उल्लेख. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 4चा संदर्भ आणूया. काय बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये परत विधानं दिलेले त्या ठिकाणी. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आमचे काही साहेब लोक आताच खुश होण्याचा प्रयत्न करतायत. ते म्हणतात की क्वेश्चन करंट अफेअर्सचे लेंदी नको आहेत, आम्हाला
आयोग ज्या पद्धतीने घेतो त्या पद्धतीने एका एका विधानामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्याची अपेक्षा आहे साहेब लोक. इथं मार्क मिळून खुश व्हायचे नाहीत. माझा अट्टहास हाच आहे की तुम्हाला जास्तीत जास्त पॉइंट्स कव्हर व्हावेत आणि या प्रश्नांच्या माध्यमातून तुमची तयारी जास्त व्हावी. कारण मंथ वाईज घेतोय याचा अर्थ असा थोडीच आहे की या 25 मधलेच 15 प्रश्न पडतील तर नाही. तर या 25 मधल्या या 25 प्रश्नातल्या प्रत्येक 3-3, 4-4 विधानांचे आपण 100 क्वेश्चन्स तयार होत आहेत आणि त्यातून एखाद दुसरा क्वेश्चन त्याच्यामध्ये आला तर आपला बेनिफिट ठरेल. म्हणून आपण अशा पद्धतीची तयारी करतोय हे लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. मग चला बघा आपण या ठिकाणी बघूया जेनेसिस इंटरनॅशनलची सर्वे ऑफ इंडिया सोबतची भागीदारी महत्वपूर्ण आहे, ज्याचं उद्दिष्ट मॅपिंग आणि शहरी नियोजनातील तांत्रिक प्रगतीसाठी भारताच्या भूस्थानिक धोरणाशी संरेखित करून 3D डिजिटल ट्विन मॅपिंग प्रोग्राम तयार करणं आहे का? तर यस. काय करतोय आता सध्याला जेनेसिस इंटरनॅशनल सर्वे ऑफ इंडिया सोबतचं काय करतोय आणि दोघांचं कोलॅबरेशन होतंय आणि कोलॅबरेशनच्या माध्यमातून काय केलं जातंय मॅपिंग आणि शहरातलं असणारं जे काय आपण त्या ठिकाणी टाउन प्लॅनिंगचा उल्लेख करतो ना तर त्यांच्या संदर्भामध्ये कोलॅबरेशन होते. जसं आपण गुगल स्ट्रीट मॅप बघितलं तर त्या गुगल स्ट्रीट मॅपच्या माध्यमातून गुगलचे लोकेशन्स हायलाइट करण्यासाठी आणि ते अजून जास्त क्लॅरिटी आणण्यासाठी महिंद्रा सोबत जसं त्यांनी कोलॅबरेशन केलं तसं आता कोलॅबरेशन कोणासोबत होतंय तर जेनेसिस इंटरनॅशनलची कोलॅबरेशन होतंय. मग सर्वे ऑफ इंडिया सोबत त्यांचा मुद्दा येतोय तर तोही पार्ट इथं बरोबर असणार आहे. ठीक आहे. पुढं भारतात त्रिमितीय 3D डिजिटल ट्विन मॅपिंग प्रोग्रामच्या असणाऱ्या निर्मितीसाठी सर्वेक्षण ऑफ इंडिया सोबत सार्वजनिक खाजगी करार स्थापित करणारी जेनेसिस ही तिसरी कंपनी ठरली का? नाही, ही आपल्या भारतातील पहिलीच कंपनी ठरते जी या पद्धतीचा असणारा सर्वे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक प्रकारे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPP असणाऱ्या माध्यमातून आपल्याला इथं कोलॅबरेशन करताना दिसतोय. म्हणून तिसरी कंपनी नाही तर पहिलीच कंपनी आहे. त्यामुळे विधान 2 तर चुकीचं आहे. पुढं हे सहकार्य भारताच्या राष्ट्रीय भूस्थानिक धोरण लक्षात ठेवायचं 2022 ची संरेखित करते आणि भूस्थानिक डेटा उत्पादन आणि वापरामध्ये आत्मनिर्भर भारत याच्या जाहिरातीवर सुद्धा भर देतो का? तर हो, कारण भारताला आत्मनिर्भरतेचा संदेश सर्वदूर द्यायचा आहे. त्या अनुषंगाने काय करतोय आपण तर कोणत्या कायद्याचा उल्लेख करतोय तर धोरणाचा राष्ट्रीय भूस्थानिक धोरणाशी संबंधित आणि आत्मनिर्भर भारत होण्याच्या अनुषंगाने आपण कोलॅबरेशन करतोय जेनेसिस इंटरनॅशनल सोबत आणि त्या अनुषंगाने विधान 3 सुद्धा बरोबर आहे. परत तोच मुद्दा येतोय कुठलं उत्तर असेल तर विधान 2 व्यतिरिक्त सर्व बरोबर असतील तर लक्षात घ्यायचं 2 वगळता सर्व विधाने बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 4 चा मुद्दा जेनेसिस इंटरनॅशनल आला शब्द की लक्षात ठेवायचा तो कशासाठी आहे तर टाउन प्लॅनिंग साठी असेल मॅपिंग साठी असेल तो संदर्भ याच्यामध्ये आपल्याला विचारात घ्यायचा आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 5 बघूया. काय बघा खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने निवडा. विधान नंबर 1 काय पहा ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन BBC ने अलीकडेच 2023 साठी BBC 100 महिला यादींच्या 10व्या आवृत्तीचं अनावरण केलं, ज्यामध्ये जगभरातील विविध क्षेत्रातील प्रेरणादायी आणि प्रभावशाली महिलांचा समावेश आहे. लक्षात घ्यायचं बीबीसीने आता 100 प्रतिभावान महिलांची लिस्ट काढली. या लिस्ट मध्ये ही कितवी एडिशन होती तर ही 10वी नाही तर ही 11व्या क्रमांकाची एडिशन होती. 2023 च्या 11व्या क्रमांकाची एडिशन होती म्हणून तो संदर्भ या ठिकाणी चुकीचा आहे. पण एडिशन आहे 11वी पण बाकीचा मुद्दा लक्षात ठेवायचा 100 महिलांच्या लिस्टचा संदर्भ येतो. जसं टाइम्स मॅगझिन सुद्धा 100 इयर्सच्या अनुषंगाने किंवा 100 वुमन्सच्या बाबतीमध्ये जे कसे त्या ठिकाणी एम्पॉवरमेंटच्या अनुषंगाने त्यांना प्रमोट करायचंय तर ते लिस्ट काढतं. त्या लिस्टमध्ये आपण टाइम्स मॅगझिनच्या अनुषंगाने पाहिलं होतं ते म्हणजे 2 भारतीय महिलांच्या नावांचा उल्लेख त्याच्यामध्ये दिसला होता. एक तर त्या ठिकाणी येतो इंदिरा गांधीचा, दुसरा मुद्दा येतो त्या ठिकाणी राजकुमार अमृत कौर यांचा. तर तसाच एक संदर्भ इथं येतो लक्षात घ्यायचा. आणि या असणाऱ्या 2023च्या यादीमध्ये किती भारतीय महिलांचा उल्लेख केला जातो तर 4 भारतीय महिलांचा उल्लेख केला जातोय का तर बरोबर आहे. कोणत्या नावांचा उल्लेख लक्षात घ्यायचा अभिनेत्री दिया मिर्झाचा उल्लेख येतोय. त्या ठिकाणी क्रिकेटर हरमनप्रीत कौर यांचा उल्लेख येतोय. छायाचित्रकार आरती कुमार राव यांचा उल्लेख आणि तिबेटी बौद्ध नन कुठल्या या ठिकाणी जेत्सुनमा तेन्झिन पाल्मो यांचा उल्लेख येतो. तर ही नावं लक्षात घ्या, वारंवार वाचा, त्याच्याशी संबंधित क्वेश्चन असेल तर लक्षात घ्यायचं या 4 महिलांचा उल्लेख त्याच्यामध्ये येतोय. बरोबर आहे. फक्त वरती 10वं एडिशन नसून ते 11वं एडिशन आहे
त्या अनुषंगाने पाहिलं तर फक्त विधान 2 बरोबर आहे हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. हा संदर्भ याच्यामध्ये असेल. ठीक आहे. मग बीबीसी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग बऱ्याच वेळा चर्चेमध्ये असतो. बीबीसीच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द इयर, स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर असे पुरस्कार वारंवार येतात. त्या अनुषंगाने पण आयोगाने याच्या अगोदर प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं हा असणारा मुद्दा याच्यासोबतच आपण लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे हे लक्षात घेऊया. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 6 चा उल्लेख करूया. काय बघा, खालील विधाने विचारत घ्यायचे. अनाहत सिंग खूप महत्वाचं नाव आहे, माहितीच पाहिजे, चर्चेमध्ये वारंवार येतं आणि या अनाहत सिंगचा उल्लेख केला तर लक्षात घ्यायचं सर्वाधिक असणाऱ्या म्हणजे असं म्हणूया आपण त्या ठिकाणी सर्वाधिक तरुण असताना या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला खूप जबरदस्त कामगिरी होताना दिसते. बरेचसे रेकॉर्ड या ठिकाणी तयार होताना दिसतात. तर त्यांचा उल्लेख केला तर वयाच्या 18व्या वर्षी आहे का, तर वयाच्या 15व्या वर्षी लक्षात घ्यायचं. सिनियर नॅशनल स्क्वॉश चॅम्पियनशिप 2023 मध्ये तन्वी खन्ना विरुद्ध अंतिम फेरीत विजय मिळवून दुसरा सर्वात तरुण विजेतेपद मिळवून या ठिकाणी इतिहास रचताना दिसत आहेत. कोणाचा उल्लेख करायचा या ठिकाणी, तर अनाहत सिंग यांचा उल्लेख करायचा आहे. वयोगट किती असेल या ठिकाणी, तर 15 वर्षाचा वयोगटाचा उल्लेख असेल. मला तुमच्यापैकी पटकन कोणीतरी सर्च करून सांगा. तर हा दुसरा सर्वात तरुण असेल तर पहिला तरुण विजेत्याचं असणारं नाव तुम्ही मला सांगणार आहात. हा संदर्भ तुमच्यासाठी थोडासा एक प्रॅक्टिकल असं म्हणू आपण त्या ठिकाणी की असाइनमेंट आहे, ते तुम्ही करून दाखवायचंय मला. सोबत उल्लेख केला तर वयाच्या 14व्या वर्षी ते नाही अनाहत सिंगनं 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात भारताचं प्रतिनिधित्व करणारे सर्वात तरुण धावपट्टी म्हणून सुद्धा इतिहास रचला होता का, तर यस अनाहत सिंगचा असणारा उल्लेख लक्षात घ्यायचा. सोबतच तिने केवळ प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केलं नाही तर 2023च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक कांस्य आणि मिश्र दुहेरीमध्ये कांस्य पदक मिळवून भारताच्या पदतालिकेत योगदान सुद्धा दिलं होतं. प्लस हायलाइट करायचं म्हणजे काय, अंडर 15 अंडर 17 या असणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप मध्ये सुद्धा त्यांना पदकं मिळालेली आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला अनाहत सिंग यांचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. खूप महत्वपूर्ण व्यक्ती, वयाच्या 15व्या वर्षाच्या अनुषंगाने लक्षात घ्यायचं. आणि 14व्या वर्षी त्यांनी 2022 मध्ये काय प्रमोट केलं, तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करून सर्वाधिक तरुण धावपट्टू म्हणून इतिहास रचतानाही दिसत आहेत. तर फक्त विधान 1 चुकीचे, 2 आणि 3 बरोबर आहे. मग उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. 1 वगळता सर्व विधानं या ठिकाणी बरोबर असतील ते इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. संदर्भ आणूया. पुढचा क्वेश्चन या ठिकाणी हा थोडासा पर्यावरणाशी संबंधित, थोडासा जिओग्राफीशी संबंधित पार्ट येतोय, तो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. काय पहा विधानांचा उल्लेख. या प्रदेशातील समृद्ध जलीय जैवविविधता ओळखण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी कॅटफिशला अधिकृतपणे गुजरातचं राज्य मासे असे घोषित करण्यात आलेलं आहे. तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल कॅटफिश बऱ्याच ठिकाणी बॅन आहे, तर त्याला राज्य माशाचा संदर्भ देणं हे कदाचित पॉसिबल होणार नाहीये, हे पण आपण म्हणू शकतो या ठिकाणी. तर हा घोल फिशचा उल्लेख येतोय. लक्षात घ्यायचं कोणता फिश आहे, कॅटफिश नाहीये तर घोल फिश या अनुषंगाने गुजरातला या ठिकाणी राज्य मासे अशा पद्धतीची असणारी घोषणा करण्यात आलेली आहे. दुसरं विधान, गुजरात सायन्स सिटी येथे आयोजित पहिल्या ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडियाच्या उद्घाटन समारंभामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ही माहिती देताना दिसत आहेत का, यांनी या पद्धतीची असणारी घोषणा करताना दिसतात का, तर यस लक्षात घ्यायचं. 2 दिवसाचा असणार आहे कॉन्फरन्स होतं. कुठला, ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स 2023 चा असणार मुद्दा. आणि याच्यामध्ये आपल्याला गुजरातच्याच असणारे सीएम भूपेंद्र पटेल यांनी घोषणा केली, ते म्हणजे गुजरातच्या असणाऱ्या राज्य माशाबद्दल. तो म्हणजे कोणता फिश असेल, तर घोल फिशचा उल्लेख इथे लक्षात घ्यायचा. म्हणजे विधान 1 चुकीचं आहे, तर उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. फक्त 2 बरोबरचा उल्लेख याच्यामध्ये येतोय, तो इथे लक्षात घ्यायचा. थोडासा संबंधित राज्याच्या अनुषंगाने असणारा पार्ट याच्यामध्ये चर्चेमध्ये येतोय, ते लक्षात घेऊया. पुढे बघा, 2+2 मिनिस्टरियल डायलॉग खूप चर्चेमध्ये असतो आणि हे वारंवार मी सांगितलेलं आहे. 2+2 मिनिस्टरियल डायलॉग भारत कोणासोबत करतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला परराष्ट्र मंत्री आणि सोबतच संरक्षण मंत्री हे दोघही त्याच्यामध्ये आपल्याला व्हिजिट करताना दिसतात. तर त्यांच्याच अनुषंगाने असणारा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. मग हिचा संदर्भ येतो क्वाड प्लस रशिया. म्हणजे भारत कोणासोबत 2+2 मिनिस्टरियल डायलॉग करतो, क्वाड मधले भारत सोडून राहिलेले 3 देश आणि एक रशिया असे टोटल 4 देशांसोबत करतो. क्वाड मधले 3 देश कोणता असेल या ठिकाणी, तर ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे, युएस आहे
यांच्या सोबत सुद्धा वारंवार भारताचे 2+2 मिनिस्टर डायलॉग होतात, पर इयरलाच होतात ते. आणि त्याच्यावरून प्रश्न विचारलाय, भारत ऑस्ट्रेलिया 2+2 मंत्रिस्तरीय संवादाचा भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा नुकतीच कोठे झालेली आहे? तर आपल्या भारतात झालेली आहे, नवी दिल्लीमध्ये झालेली आहे. हे इथं लक्षात ठेवायचं. ऑप्शन नंबर 4 चा संदर्भ याच्यामध्ये येतोय. 2+2 मिनिस्टरियल डायलॉगशी संबंधित मुद्दा चर्चेमध्ये राहतो, त्यामुळं तो लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 9 चा उल्लेख याच्यामध्ये करूया. काय संदर्भ येतो याच्यामध्ये बघा. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे आणूया आपण, तो म्हणजे वर्ल्ड हेरिटेजचा संदर्भ येतोय, जो आपल्याला वारंवार युएनच्या अनुषंगाने चर्चेमध्ये दिसतो. मग कसा आहे तो मुद्दा बघा. जागतिक वारसा सप्ताह हा संदर्भ वर्ल्ड हेरिटेज वीक बद्दल येतोय. आणि महत्वाचा मुद्दा, बऱ्याच वेळा या सप्ताहाबद्दल, पंधरवड्याबद्दल प्रश्न विचारतात. जसं आपण मागच्या वेळेस डिस्कस केलं होतं, तो म्हणजे पोषण माह 2.0. जो पोषण माहाचा उल्लेख केला तर आपण भारतामध्ये 2018ला सुरू केला होता. तर त्याचे पण पार्ट खूप जास्त आहेत ना. पोषण माहाचा उल्लेख केला तर सप्टेंबर दिसतो आपल्याला. पोषण वीकचा उल्लेख केला तर 1 ते 7 सप्टेंबरचा उल्लेख येतो. आणि पोषण पंधरवड्याचा उल्लेख केला तर तो संदर्भ येतो मार्च मध्ये. आपण आता सध्या 2023च्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर 9 ते 23 मार्चचा असणार उल्लेख दिसला याच्यामध्ये, जिथं आपण पोषण पंधरवड्याचा उल्लेख केला. म्हणून आयोग असे क्वेश्चन करतो वारंवार, म्हणून लक्षात ठेवायचं. तर हे 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत सांस्कृतिक आणि ऐतिहासिक खनिजांच्या असणाऱ्या संवर्धनासाठी समर्पित जागतिक उत्सव म्हणून साजरा केलाय का? तर यस, हा जागतिक वारसा सप्ताहाचा उल्लेख 2023च्या अनुषंगाने 19 ते 25 नोव्हेंबर आहे, तो लक्षात ठेवायचा. आणि 1945 मध्ये स्थापित जागतिक वारसा सप्ताहाची स्थापना 2 विनाशकारी महायुद्धानंतर बौद्धिक आणि नैतिक एकता वाढवण्यासाठी करण्यात आली का? तर तेच कारण आहे ना. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर तर हा मुद्दा हायलाइट होतोय. आणि याच पद्धतीनं वर्ल्ड हेरिटेज साइट्स सिक्युअर करणं हे खूप महत्वाचं आहे. हाही मुद्दा बोलण्यात आला. जसं आपण मागच्या कालखंडामध्ये मागच्या 2 वर्षापासून एक युद्ध बघतोय युक्रेन आणि रशियाचा, त्यामध्ये सुद्धा या असणाऱ्या युएननं एंट्री केली युक्रेनमध्ये आणि तिथल्या वर्ल्ड हेरिटेज साइटला सिक्युअर करून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. त्यामुळे हा मुद्दा चर्चेमध्ये असतो, हे लक्षात ठेवायचं. सोबत उल्लेख केला तर नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेले शांतिनिकेतन हे सप्टेंबर 2023 मध्ये भारतातील जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले 40वे ठिकाण बनलं का? तर हे 41वे ठिकाण बनलेलं आहे. जवळपास उल्लेख केला तर 1856च्या कालखंडामध्ये त्यांच्या वडिलांनी जमीन घेऊन ठेवली होती. त्याला 1901च्या कालखंडामध्ये आपल्याला शांतिनिकेतन मध्ये कन्वर्ट होताना बघितलं होतं आपण. तर त्याच असणाऱ्या शांतिनिकेतनला आता 41वा असणार जागतिक वारसा स्थळ म्हणून इथं अनाउन्स करण्यात आलेला आहे. हा संदर्भ येतोय. आणि 42वा असणारं ठिकाण म्हणजे कोणतं असेल तर कर्नाटकामधला असणारा कोणता? तर या ठिकाणी फैसालास या असणाऱ्या ठिकाणाचा उल्लेख आपण याच्यामध्ये करतो, हे लक्षात घेऊया. मग युनेस्कोनं सप्टेंबर 2023 मध्ये कर्नाटकातील असणारा फैसालास याच्या सेक्रेड एन्सेम्बल्सचा असणारा देखील या यादीमध्ये समावेश केला. यामुळे भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची एकूण संख्या 41 वर का 42 वरती? तर आपल्याला 42 वरती पोहोचताना दिसते. त्यामुळे लक्षात घ्यायचं, 3 चुकीचे 4 चुकीचे. फक्त कोणतं आहे? जागतिक वारसा सप्ताहाच्या अनुषंगाने आणि स्थापना प्रत्यक्षात झाली त्याचा मुद्दा. त्यामुळे फक्त 1 आणि 2 बरोबर आहे. उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. फक्त 1 आणि 2 विधानं बरोबर असेल. थोडासा मुद्दा चर्चेमध्ये राहतो, त्या अनुषंगाने ते पाठ लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्यामध्ये थोडासा उल्लेख आपण केला की युनेस्कोच्या माध्यमातून जे वर्ल्ड हेरिटेज साइट डिक्लेअर झालेले आहेत का, त्यांची एक लिस्ट आपल्याकडे असावी. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे असणारे मुद्दे काय आहेत, कोणकोणते पार्ट याच्यामध्ये येतात, तर ते किमान नावं लक्षात घेणं गरजेचं असेल. मग याच्यामध्ये एलोरा केव्ज असतील, अजंता केव्ज असतील, एलिफंटा केव्ज असतील, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा असणार उल्लेख करतो, ज्याचा अगोदरचं नाव या ठिकाणी व्हिक्टोरिया टर्मिनसचा उल्लेख याच्यामध्ये करतो. सोबतच पाहिलं या ठिकाणी तर व्हिक्टोरियन गोथिक आणि आर्ट डेको असेंबल्स असतील, ते मुंबईच्या अनुषंगाने ती नावं असतील. तर ही नावं बघा. वेगवेगळ्या असणाऱ्या राज्यांमध्ये कशा पद्धतीचे मुद्दे आहेत ते बघण्याचा प्रयत्न करा. जसं चर्चेमध्ये असणारे काही नावांचा उल्लेख करतो आपण, त्या ठिकाणी सिक्कीमचा असणार पार्ट याच्यामध्ये घेऊ आपण. कांचनजंगा नॅशनल पार्कचा असणारा जो मिक्स्ड पद्धतीचा असणार पार्क आहे त्याचाही उल्लेख याच्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. थोडंसं बघा, कारण हा संदर्भ चर्चेमध्ये राहतो आणि आपल्याच असणाऱ्या या राज्यांच्या अंतर्गत वेस्टर्न घाटला सुद्धा आपण या ठिकाणी नॅशनल वर्ल्ड हेरिटेज
साईटच्या अंतर्गत बघतो तर त्यांची एक लिस्ट याच्यामध्ये दिलेली आहे, तर तो एक संदर्भ याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न तुम्ही करा अशा अपेक्षा असेल. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 10चा उल्लेख करूया. 10 का चर्चेमध्ये आहे? कारण बिहार या राज्यानं त्या ठिकाणी जातनिहाय असणारं जे काही जनगणना आहे का ती कंप्लीट करताना दिसत आहे, तर त्या अनुषंगाने मुद्दे चर्चेमध्ये राहतील. तर विधानं काय आहेत बघा. बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी बिहार आरक्षण दुरुस्ती विधेयक मंजूर केलं. सामाजिक विषमता दूर करून आरक्षण कोटा 50% 65% वाढवला आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेली 50% मर्यादा ओलांडली. जनगणनेचा मुद्दा होता चर्चेमध्ये आहेच. आता रिझर्वेशनचाही पार्ट इथं या असणाऱ्या राज्यामध्ये हायलाइट होतोय. तर किती टक्केवरनं? 50%वरनं 65% मंजुरी दिली का? तर यस, विधान नंबर 1 बरोबर आहे. रिझर्वेशनचा उल्लेख केला तर महाराष्ट्र मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेमध्ये राहतोच. तर त्यासोबत हाही मुद्दा लक्षात घ्या. जसं हरियाणा जाट आरक्षणापासून चर्चेमध्ये येतो, मग आपण आसाम बोडो आरक्षणाचा मुद्दा येतोय, मग गुजरात पाटीदार पटेल आरक्षणाचा पार्ट येतोय, मग महाराष्ट्र मराठा आरक्षणाचा मुद्दा येतोय. तसंच इथं बिहारचाही उल्लेख याच्यामध्ये करायचा आपल्याला 65% जाताना दिसतोय. आणि कोटा कसा झालाय बघा. अत्यंत मागासवर्गीयांसाठी इथं बघितलं हा कोटा 18%वरनं 25% नेलाय. मागासवर्गीयांसाठी पाहिलं तर 12%वरनं 18%. अनुसूचित जातींचा उल्लेख केला तर 16%वरनं 20%. अनुसूचित जमातीसाठी आरक्षण दुप्पट करणे यांचा समावेश आहे. आणि एसटींचा उल्लेख केला तर तो 1%वरनं 2% म्हणजे दुप्पट झालेला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी इथं बॅकवर्ड कॅटेगरीमध्ये महिलांसाठी असलेलं 3% आरक्षण सुद्धा काढून टाकण्यात आलेलं आहे का? तर यस, लक्षात घ्यायचं. मुद्दा खूप जास्त फॅक्च्युअल झाला तरी पण रिपोर्ट येतोय, चर्चेमध्ये राहतोय, प्रश्न विचारला जाईल म्हणून ते लक्षात घेणं गरजेचं असेल. त्यामुळे लक्षात घ्यायचं दोन्ही विधान हे बरोबर आहेत हे लक्षात घ्यायचं. ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 10चा मुद्दा बिहारचा संदर्भ याच्यामध्ये येतोय हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार. ठीक आहे, चला इथं उल्लेख करूया आपण. क्वेश्चन नंबर 11चा असणारा मुद्दा इथं लक्षात घेऊया. ठीक आहे, काय संदर्भ आहे पहा. आंतरदेशीय मत्स्य व्यवसायातील सर्वोत्कृष्ट राज्याचा प्रथम पुरस्कार कोणत्या राज्यानं मिळवलेला आहे? कोणता उल्लेख येतो या ठिकाणी? आंतरदेशीय मत्स्य व्यवसायाचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. तर 21 आणि 22 नोव्हेंबरला इथं लक्षात घ्यायचं काय, तर ग्लोबल फिशरी समिट झालेला आहे. आणि या ग्लोबल फिशरी समिटच्या अंतर्गत किंवा कॉन्फरन्स म्हणूया आपण, त्या अंतर्गत सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर बघितला तर संजय निषाद यांनी काय केलं हे अनाउन्समेंट केलेले आहे की सर्वोत्कृष्ट राज्य कोणते असतील जिथं आंतरदेशीय मत्स्य व्यवसायाचा संदर्भ याच्यामध्ये आणला जातोय. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय, पीएम मत्स्यालय योजनेचाही उल्लेख याच्यामध्ये परत एकदा रिपीट होतोय, तेही लक्षात घ्यायचं. आणि इथं कोणत्या राज्याला नंबर 1 चा असणारा उल्लेख करण्यात आलाय, तर उत्तर प्रदेश आपल्याला या ठिकाणी नंबर 1 वरती दिसतोय. आणि युपी मध्ये चाललेली भूमिका या अनुषंगाने आपल्याला पाठ लक्षात घ्यायचा. आंतरदेशीय मत्स्य व्यवसायामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याच्या असणाऱ्या लिस्टमध्ये आपल्याला युपीचा उल्लेख दिसतोय, तो इथं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 12चा उल्लेख करूया. खाली विधान विचारत घ्यायचं आणि योग्य विधान निवडायचं. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टची 11वी आवृत्ती आसाम मधील असणाऱ्या गुवाहाटी या ठिकाणी झालं का? लक्षात घ्यायचं नाही, तर ते झालेलं आहे शिलाँग मेघालया या ठिकाणी झालेलं आहे. आसाम गुवाहाटी या ठिकाणी नाही झालं. ते झालेले कुठं हा प्रश्न विचारून झालाय तुम्हाला. पर्यटनाच्या अनुषंगाने असणारे कोणत्या व्यक्तीनं याचं असणारं उद्घाटन केलेलं आहे असाही संदर्भ याच्यामध्ये येतो. लक्षात घ्यायचं. जी किसन रेड्डी यांनी याला संबोधित केलेलं आहे. या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टला 11वे एडिशन झाले कुठं? शिलाँग मेघालयाशी संबंधित असणारा मुद्दा याच्या चर्चेमध्ये येतोय, जो 21 ते 23 नोव्हेंबर 2023 या कालखंडीमध्ये कंप्लीट झालेला आहे. फक्त आसाम दिलाय त्यामुळे चुकीचं आहे. उत्तर आपल्या लक्षात घ्यायचं शिलाँग मेघालय. आणि ईशान्य प्रदेशातील असणारे पर्यटन क्षमता, जैवविविधता आणि सांस्कृतिक वारसा दर्शवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे का? तर हो, कारण नॉर्थ ईस्टच्या झोनला या ठिकाणी हायलाइट करण्यासाठी आपण मागच्या वर्षभरामध्ये व्हायब्रंट विलेज सारख्या स्कीमचाही मुद्दा तिथे चर्चेमध्ये आणला. सोबतच आपण त्या ठिकाणी बघितलं उडान 4.0 च्या अनुषंगाने बरेचसे लोकेशन्स आयडेंटिफाय केले. सोबतच काय करतोय आपण, तर कालादान मल्टी मॉडेल प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण डायरेक्टली म्यानमार थ्रू आपली त्या कालादान रिव्हरच्या माध्यमातून नॉर्थ ईस्ट कडे वरती जाण्याचा प्रयत्न करतोय आणि कनेक्टिव्हिटी वाढवतोय. सोबतच पाहिलं तर मोंगला पोर्ट, चिटगाव पोर्ट, बांगलादेशच्या अनुषंगाने आपण ती कनेक्टिव्हिटी वाढवून नॉर्थ ईस्ट कडे जाण्याचा प्रयत्न करतोय. या सोबतच सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघितला आपण त्या ठिकाणी, तर आपण तिस्ता नदीचा असणारा जो काही पाण्याचा प्रवाह आहे का, तो
सिलिगुरी कॉरिडॉरच्या अंतर्गत त्या ठिकाणी धरण बांधून त्याच्या असणाऱ्या पाण्याबद्दलची योग्य नियोजनाची भूमिका करतोय आणि तिथंच वॉटरवे स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतोय, तर तो मुद्दा आपल्याला प्रत्येक वेळेस चर्चेमध्ये येतोय. लक्षात घ्यायचं, इथं उत्तर असेल फक्त विधान 2 बरोबर असेल ते इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. नॉर्थ ईस्टच्या झोनसाठी जेव्हा जेव्हा काम केलं जाते तेव्हा तेव्हा मुद्दे लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन 13 चर्चेमध्ये आहे, खूप महत्वाचा. आणि जेव्हा जेव्हा या ठिकाणी मिस युनिव्हर्स या असणाऱ्या इव्हेंट बद्दल बोललं जातो, प्रश्न आयोग विचारतोच. मग लक्षात घ्यायचं काय बघा, निकाराग्वा येथील असणाऱ्या शेनिस पॅलासिओस यांना मिस युनिव्हर्स 2023 चा मुकुट देण्यात आला, ज्याने प्रतिष्ठित असणारा किताब जिंकणारी पहिली निकारागुआ महिला म्हणून इतिहास रचलेला. लक्षात घ्यायचं, निकारागुआ या असणाऱ्या संबंधित देशाच्या अनुषंगाने पहिला पुरस्कार प्राप्त होतोय महिलेला, ते म्हणजे कोण, शेनिस पॅलासिओस यांच्या नावाचा उल्लेख करायचा, ज्यांना मिस युनिव्हर्स हा असणारा किताब मिळतोय. तर बरोबर आहे विधान, नाव लक्षात घ्यायचं, निकारागुआच्या असणाऱ्या पहिल्या महिला आहेत त्या. पुढं 18 नोव्हेंबर 2023 रोजी सॅन सॅल्वाडोर एल सॅल्वाडोर येथील असणाऱ्या जोस ॲडोल्फो पेनिडा अरेना या ठिकाणी हा असणारा कार्यक्रम भरला होता आणि तिथंच हा इव्हेंट कम्प्लीट झालाय का, तर हो. एल सॅल्वाडोरचा उल्लेख फक्त लक्षात ठेवा, बाकीचे नाव लक्षात नाही घेतली तरी चालेल. आणि भारताचे दोलायमान आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध प्रतिनिधित्व चंदीगड मध्ये जन्मलेला श्वेता शारदानं केलं का, त्याने टॉप 20 फायनलिस्ट मध्ये स्थान मिळवून देशाचा गौरव केला. तर यस, या टॉप 20 लिस्ट मध्ये कोणाचा उल्लेख करतो आपण, त्या ठिकाणी श्वेता शारदाचा संदर्भ आणतोयच आपण. म्हणून इथे लक्षात घ्यायचं, मिस युनिव्हर्सच्या अनुषंगाने असणारे सर्व विधाने बरोबर आहेत. नाव लक्षात घ्यायचं, निकारागुआ यांच्या असणाऱ्या नावाचा उल्लेख करायचा, या असणाऱ्या देशाचा. तिथं शेनिस पॅलासिओस यांच्या नावाचा उल्लेख करायचा, ज्यांना हा मिस युनिव्हर्सचा उल्लेख इथं प्राप्त होताना दिसतोय या अवॉर्डच्या स्वरूपामध्ये, हे इथं लक्षात घेऊया. ठीक आहे, चला क्वेश्चन 14चा संदर्भ आणूया आपण. खाली विधान विचारत घ्या. भारताच्या स्टार्टअप लँडस्केप मध्ये उल्लेखनीय वाढ झाली, जे युनायटेड स्टेट्स आणि चीन नंतर जगातील तिसरं सर्वात मोठं केंद्र झालंय का, तर हो. स्टार्टअपचा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण स्टार्टअपच्या अंतर्गत बघितलं तर भारतामध्ये असणारी स्टार्टअपची संख्या आता सध्याच्या कंडिशन्स मध्ये आपल्याला 1 लाख प्लस जाताना दिसते. आणि आपल्याला भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या निमित्तानं 75,000 स्टार्टअप करायचे होते, जे ऑलरेडी आपण क्रॉस केलं. स्टार्टअपच्या सोबतच एक नाव ऑटोमॅटिक जोडलं जातं युनिकॉर्न कंपन्यांच्या अनुषंगाने, ज्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर $1 बिलियन असतो, अप्रॉक्सिमेटली 8,000 करोड असेल. त्या कंपनीला आपण युनिकॉर्न कंपनी म्हणतो आणि त्या युनिकॉर्न कंपन्यांची संख्या सुद्धा भारतात 100 प्लस झाली होती. आणि या अंतर्गत सुद्धा भारत कितव्या नंबरवरती आहे, 3ऱ्या क्रमांकावरती आहे. स्टार्टअप मध्ये सुद्धा 3ऱ्या क्रमांकावरती आहे. आणि युनिकॉर्न कंपनीमध्ये सुद्धा पुढे हेच 2 देश आहेत, US आणि चीनचा उल्लेख करतो. सोबतच जगामध्ये सर्वाधिक जास्त बिलियनियर्सची संख्या कुठं आहे, अब्जापतींची असणारी संख्या कुठं आहे त्या ठिकाणी, तर याच्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा अमेरिका, नंतर चीन, नंतर 3 नंबरला आपला भारत येतोय. हे पण लक्षात घ्यायचं. जवळपास 169 बिलियनियर्स आहेत. मागच्या वेळेच्या अंतर्गत 139 होते, ते 169 दिसत आहेत आपल्याला. तोही मुद्दा लक्षात ठेवायचा. तिथं सुद्धा भारत नंबर 3 वरतीच आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. कर्नाटकाची राजधानी बेंगळुरू महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपच्या यादीत अव्वल स्थानावर आहे का, तर यस, जिथं 1783 महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपची बढाई मारली जाते या ठिकाणी. म्हणजे एवढ्या स्टार्टअपचा असणारा संदर्भ येतोय. आणि उद्योजकतेमध्ये लैंगिक वैविध्यतेसाठी शुल्क आकारलं जात आहे, त्याही संदर्भ इथं लक्षात घ्यायचा. कर्नाटक नंबर 1 चा संदर्भ येतोय, बेंगळुरूच्या अनुषंगाने महिलांचा स्टार्टअप जास्त इथं. त्यानंतर मुंबई 1480, दिल्ली 1195 यांचा क्रमांक लागतो. तर नोएडा, कलकत्ता आणि अहमदाबाद यांनी देखील उल्लेखनीय योगदान केलेले, अनुक्रमे 8व्या, 9व्या आणि 10व्या क्रमांकावरती आपल्याला यांचा संदर्भ दिसतोय. तर हेही हायलाइट होत आहेत का, तर यस, हेही हायलाइट होत आहेत. किमान पहिले 3 लक्षात ठेवा, बेंगळुरू, मुंबई आणि दिल्लीचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. तर त्या अनुषंगाने सर्व विधाने बरोबर आहेत. स्टार्टअपच्या दृष्टिकोनातून असणारा हा मुद्दा याच्यामध्ये येतोय, हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 15चा उल्लेख केला तर काय बघा, सॅम ऑल्टमनच्या बडतर्फीनंतर कोणत्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स संशोधन आणि तैनाती कंपनीने मीरा मुराती यांना अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केलेला आहे. कोणाचं नाव लक्षात घ्यायचं, मीरा मुराती यांचा उल्लेख केला तर ओपन AI साठी त्यांना या पद्धतीची असणारी जबाबदारी दिलेली आहे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अनुषंगाने. पण आपल्याला हे पण माहिती असणं गरजेचं आहे
जेव्हा जेव्हा गुगलच्या नावाचा उल्लेख येतो का, तेव्हा तेव्हा आपण उल्लेख करतो त्यांचाही असणारा एआय सध्या चर्चेमध्ये राहतोय. जेमिनीचा असणार उल्लेख हे पण आपल्याला माहिती असणार गरजेचं आहे. सोबतच मायक्रोसॉफ्टचा उल्लेख केला तर या ठिकाणी आपल्याला अजुरी याही असणाऱ्या एआयचा उल्लेख लक्षात घ्यायचा आहे. तुम्ही फक्त मला सांगणार आहात तो म्हणजेच कुठला, तर मेटा. फेसबुकनं आणलेला त्यांचा एआय काय आहे, तर त्यांचं नाव मला तुम्ही सांगणार आहात, हे लक्षात घ्यायचं. कोणानंतर मग आता सॅम ऑल्टमनच्या बडतर्फीनंतर कोणाचं नाव येतोय, मीरा मुराती यांच्या नावाचा उल्लेख इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 16चा संदर्भ आपण याच्यामध्ये बघितला तर काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी, तर इथं संदर्भ येतोय इंदिरा गांधी शांतता पुरस्काराचा उल्लेख याच्यामध्ये लक्षात घ्यायचा. या इंदिरा गांधी शांतता पुरस्काराचा संदर्भ आणला तर आपल्याला माहितीच आहे की 1986 पासून हा आपल्याला पुरस्कार वितरित होताना दिसतोय. पुरस्कार प्राप्त करणाऱ्या असणाऱ्या व्यक्ती संस्थेला 25 लाख रुपयांचा असणारा धनादेश त्या ठिकाणी दिला जातो आणि हा असणारा पुरस्कार 3 क्षेत्रामध्ये देण्यात येतो. तो म्हणजेच कुठला असेल या ठिकाणी, एक तर संदर्भ येतो तर शांततेसाठी, शांती आणण्यासाठी असेल मुद्दा. दुसरा उल्लेख केला या ठिकाणी तर विकासासाठी आणला जातो. तिसरा मुद्दा येतो या ठिकाणी निशस्त्रीकरणासाठी केला जातो. या 3 क्षेत्रामध्ये आपल्याला काम करणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख याच्यामध्ये दिसतो. आणि महत्वपूर्ण संदर्भ बघितला तर 2022 साठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा कोणाला संयुक्तपणे देण्यात आला, 22 चा उल्लेख केला तर ते इथं असेल इंडियन मेडिकल असोसिएशन आणि नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया या दोघांना या ठिकाणी विभागून देण्यात आलेला आहे. तो इथं लक्षात घ्या. आणि हा कधी दिला जातो तर हा 19 नोव्हेंबरला इंदिराजींच्या असणाऱ्या जन्मदिनाच्या निमित्तानं हा दिला जातो. हे पुरस्कार लक्षात घ्यायचं. आणि आता 2023 चा असणारा पुरस्कार कोणाला दिलाय तर त्यांचंही नाव लक्षात घ्यायचं या ठिकाणी. तर कोणाचं नाव आहे इथं, तर ते लक्षात घ्या, डॅनियल बोरनबोई तथा कोण असेल, अली अबू अव्वाद. कोणा नाव लक्षात घ्यायचं, डॅनियल बोरन बोहम तथा अली अबू अव्वाद यांना हा असणारा पुरस्कार दिला जातोय, हेही लक्षात घ्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हा पुरस्कार कशासाठी दिला जातोय 2023 चा मुद्दा, इस्रायल पॅलेस्टाईनच्या असणाऱ्या संघर्षाला कुठेतरी एक मदत करण्याच्या अनुषंगाने, त्यातून असणाऱ्या लोकांना तिथं शांततेचा संदेश देण्याच्या अनुषंगाने यांची कामं खूप महत्वाची आहेत, त्या अनुषंगाने हा पुरस्कार दिला जातोय. कुठला, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार. तो इथं लक्षात ठेवणं गरजेचं. 22 साठी कोणाचं आहे, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि प्रशिक्षित नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया यांना हा पुरस्कार मिळतोय, हे इथं लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, चला हा एक मुद्दा चर्चेमध्ये होता, खूप जास्त गाजलेला आहे. कारण इथं बघितलं तर पायरेट्सचा संदर्भ याच्यामध्ये येतोय चर्चेमध्ये. तर काय रेफरन्स आहे पहा, आयडीएफच्या मते कोणत्या गटाने गॅलेक्सी लीडर, कुठलं नाव काय, गॅलेक्सी लीडर या मालवाहू जहाजाचे तुर्कस्तान ते भारताकडे जाणाऱ्या लाल समुद्रात अपहरण केलेलं आहे, असा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. कुणी केलेला आहे, येमेनच्या हुती बंडखोरांनी केलंय, सोमालीच्या चाचेंनी केलेलं आहे, इराणी रिव्होल्युशनरी गार्डनं केलेलं आहे, का लिबियाच्या बंडखोरांनी केलेलं आहे. तर नाव लक्षात घ्यायचं, गॅलेक्सी लीडरचा उल्लेख मालवाहू जहाज आहे, तुर्कस्तान ते भारताकडे जाणाऱ्या असणाऱ्या या जहाजाला लाल समुद्रामध्ये रेड सी अंतर्गत अपहरण केलं. तो कुणी केलं, तर येमेनच्या असणाऱ्या हुती बंडखोरांनी केलेलं आहे, ते इथं लक्षात घ्यायचं. चर्चेमध्ये वारंवार येतो, खूप जास्त प्रकरण गाजलंय ते, त्यामुळं इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर क्वेश्चन 18 पहा, आपल्या आवडीचा प्रश्न आहे, सरकारच्या हस्तक्षेपामुळे कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डाला आयसीसीने निलंबित केलेलं आहे. आणि याच देशाच्या असणाऱ्या क्रिकेटरला आपण पहिल्यांदाच त्या ठिकाणी काय बघतो या ठिकाणी, तर टाइम आउटच्या माध्यमातून विकेट त्यांची जाताना आपण बघितलेला आहे. 2 मिनिटाचा असणारा जो काही टेन्यूर असतो तो सुद्धा या ठिकाणी आपण बघितलंय. फक्त तुम्ही मला कमेंटमध्ये त्या असणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगणार आहात, कोणता क्रिकेटर आहे. आणि त्या देशाचा उल्लेख केला तर साहजिक रेफरन्स येतो कोणाचा, तर श्रीलंकेचा रेफरन्स येतोय. तुम्ही आयसीसीने निलंबित केलेला आहे त्यांना, त्यामुळे जो होणारे बरेचसे इव्हेंट होते ते सुद्धा इव्हेंट इथं कॅन्सल होताना दिसतात श्रीलंकेच्या अनुषंगाने. तोही मुद्दा इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन 19 बघूया. बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांची नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एनपीसीआयनं यूपीआय सुरक्षा दूत म्हणून नियुक्ती केली का, तर यस केलेली आहे. कोणाची नियुक्ती केलेली आहे या ठिकाणी, पंकज त्रिपाठी यांचा उल्लेख करायचा. डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म विशेषतः युनायटेड पेमेंट्स इंटरफेस यूपीआय वर जागरूकता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी
आणि सहकार्याचे उद्दिष्ट डिजिटल पेमेंट सिस्टीमच्या सुरक्षतेबद्दलच्या चिंतांचे निराकरण करण्यासाठी ही नियुक्ती झाली का, आणि यांना प्रमोट यासाठीच केलं जातंय का, अवेअरनेस वाढवण्यासाठी? तर याचं उत्तर आहे यस. मग लक्षात घ्यायचं, हे दोन्ही विधानं बरोबर आहेत, सर्व विधाने बरोबर आहेत या ठिकाणी. कोणाचा इथं तर एनपीसीआयचा रेफरन्स, आणि सोबतच यांचा उल्लेख आपण तुम्ही परत इलेक्शनच्या अनुषंगाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत पण बघाल, पण इथं सेपरेटली लक्षात घ्यायचं, पंकज त्रिपाठींचं नाव एनपीसीआय यूपीआय सुरक्षा दूत म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे, तोही संदर्भ चर्चेमध्ये येतोय, तर तो लक्षात ठेवा. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 20 चा उल्लेख केला तर काय येतोय मुद्दा याच्यामध्ये आणतोय तो लक्षात ठेवा. इथं अबंडन्स इन मिलेट्स या गाण्यासाठी का महत्वाचा आहे हा मुद्दा, कारण इंटरनॅशनल मिलेट्स इयर्स म्हणून 2023 ला आपण अनाउन्समेंट केलेली आहे, युएनच्या माध्यमातून अनाउन्समेंट होताना दिसते. आणि महत्वाचा संदर्भ पाहिला जर 2024 चा असणारा 66व्या असणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत कामगिरीसाठी नामांकन मिळालं, ते कोणाचा उल्लेख करतो आपण या ठिकाणी, तर फाल्गुनी शहा यांच्या नावाचा उल्लेख करतो. ओके, आणि या ग्रॅमी पुरस्कारामध्ये कोणत्या दोन भारतीय व्यक्तींच्या नावांचा उल्लेख या ठिकाणी दिसतो, तर त्या दोन व्यक्तींच्या नावाचा उल्लेख लक्षात घ्यायचा, ते म्हणजेच कोण या ठिकाणी, तर राकेश चौरासिया यांना या ग्रॅमी पुरस्काराअंतर्गत 2 पुरस्कार प्राप्त होताना दिसत आहेत. आणि दुसरा मुद्दा येतो या ठिकाणी कोणाचा, तर इथं जाकीर हुसेनांचा उल्लेख याच्यामध्ये करायचा आपल्याला. जाकीर हुसेन यांना 3 पुरस्कार मिळत आहेत, तर त्यांचाही उल्लेख इथं करायचा. टोटल 5 भारतीयांचा नावाचा उल्लेख येतोय, पण याच्यामधले किमान 2 लक्षात ठेवा, राकेश चौरासिया असतील आणि जाकीर हुसेनांचा मुद्दा याच्यामध्ये येतोय. आणि या असणाऱ्या पुरस्कारांची स्थापना झाली होती 1958च्या कालखंडामध्ये, आणि पहिले पुरस्कार दिले होते 1959च्या अंतर्गत लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्क या ठिकाणी आपल्याला देताना दिसतात. म्हणून थोडासा ग्रॅमी पुरस्कार म्युझिकच्या अनुषंगाने हा चर्चेमध्ये येतो, हे तर लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये उत्कृष्ट सॉन्ग ऑफ द इयरचा उल्लेख केला तर एक नाव लक्षात घ्यायचं, लाना डेल रे. लाना डेल रे A&W या असणाऱ्या सॉन्ग साठी येतोय. आणि दुसरं नाव यांच्यासोबत लक्षात घ्यायचं ते म्हणजे टेलर स्विफ्ट. ओके, म्हणजे यांचा असणारा सॉन्ग कुठला असेल त्या ठिकाणी अँटी हिरो या असणाऱ्या सॉन्ग साठी आपल्याला या ठिकाणी हा असणारा पुरस्कार येतोय. नामांकन झालं होतं कोणाचं, तर फाल्गुनी शहा यांचं नामांकन झालं होतं 66व्या क्रमांकाच्या असणाऱ्या ग्रॅमी पुरस्काराचा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं. युएस बेस्ड असणारा हा पुरस्कार आपल्याला चर्चेमध्ये येतोय, हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं असेल. चला क्वेश्चन नंबर 21 चा उल्लेख करूया. खाली विधाने विचारात घेऊन योग्य विधान निवडा. आता खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. युएस फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन FDA ने 10 नोव्हेंबर 2023 रोजी चिकनगुनियाच्या पहिल्या लसीला मान्यता दिली का, तर यस. आणि ते कोणत्या नावाचं या ठिकाणी, VLA 1553 नावाची लस फ्रेंच कंपनी, कोणती कंपनी या ठिकाणी, वॅल्नेवा याच्या उपकंपनी वॅल्नेवा ऑस्ट्रिया यांना विकसित केली का, तर हो. काय लक्षात घ्यायचं, कुणी तयार केली ही, नाव लक्षात घ्यायचं. चिकनगुनियासाठी पहिल्या लसीला मान्यता मिळाली, नाव आहे VLA 1553. लस कुणी, फ्रेंच कंपनी वॅल्निवा यांचे उपकंपनी वॅल्निवा ऑस्ट्रिया यांना विकसित केली. आणि ही लस 14 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांसाठी आहे ज्यांना चिकनगुनियाचा धोका वाढलेला आहे. तर 14 वर्ष नाहीये, ते 18 वर्षाच्या असणाऱ्या वरील असणाऱ्या व्यक्तींच्या अनुषंगाने हा लसीचा पाठपुरवठा करावा लागतो, तर तो उल्लेख याच्यामध्ये असेल. म्हणून विधान 3 चुकीचं आहे. 4चा उल्लेख केला तर यामध्ये व्हायरस सामान्य असलेल्या भागात राहणारे किंवा प्रवास करणारे लोक, तसंच चिकनगुनिया संक्रमित प्राण्यांसोबत काम करणारे लोक, या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होतोय का, तर यस होतोय. मग काय लक्षात घ्यायचं, फक्त 3 वगळता सर्व बरोबर असणार आहेत, हे इथं लक्षात घ्यायचं आपल्याला. म्हणजेच इथं ऑप्शन डबल झालाय, 1, 2 आणि 4 बरोबर आहेत. म्हणजेच ते उत्तर तुम्ही दोन्ही बरोबर दिलं असेल तरी दोन्ही बरोबर असेल. क्वेश्चन नंबर 21 चा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय. पहिला चिकनगुनियाशी संबंधित असणारा वॅक्सिन या ठिकाणी चर्चेमध्ये येतोय, हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे, हे लक्षात घेऊया. ठीक आहे, चला. PM किसान भाई योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट काय, लक्षात घ्यायचं. हा संदर्भ कशाच्या अनुषंगाने मांडला जातोय, किसान सन्मान निधीच्या अनुषंगाने येतोय. PM किसान भाईचा असणार उल्लेख याच्यामध्ये. आणि याचं मुख्य काम काय, पिकांचे भाव ठरवण्यातील व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढणे, हे याच्या पाठीमागचा असणारा उद्देश आहे. आणि याच्या अनुषंगानेच काय करतोय आपण या ठिकाणी, तर आता सध्याला आपण एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, स्वामीनाथन यांच्या समितीच्या अनुषंगाने असणारी एक मागणी त्या ठिकाणी येते, तो म्हणजे
C20 प्लस 50% असणार या ठिकाणी मिनिमम सपोर्टिव्ह प्राइस. MSP ची मागणी सध्या शेतकरी करतायत, तर तोही संदर्भ याच्यामध्ये लक्षात ठेवायचा. C2 प्लस 50% उल्लेख केला, तर हा मुद्दा आपण ऑलरेडी इकॉनॉमिक्सच्या टेस्ट मध्ये मांडला होता, तर त्याचाही संदर्भ याच्यामध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. नंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर 23चा उल्लेख केला, तर काय संदर्भ येतो या ठिकाणी बघा. जनजातीय गौरव दिनी PMPVTG लक्षात घ्यायचं. PVTVचा उल्लेख केला या ठिकाणी, तर पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स यांच्या अनुषंगाने 2023 पासून आपल्याला एक महत्वपूर्ण मिशन लॉन्च होताना दिसतोय. विकसित भारत संकल्प यात्रा कुणी सुरू केलेला आहे, तर याचा उल्लेख केला तर लक्षात ठेवायचं ते सुरू केले आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी. पण हा मुद्दा आणला तर जनजातीय गौरव दिनाचा उल्लेख केला, तर 2021 पासून आपण एक दिवस सेलिब्रेट करतो. तो दिवस म्हणजे कुठला? 15 नोव्हेंबर. भगवान बिरसा मुंडा यांच्या अनुषंगाने असणारा हा जनजातीय गौरव दिन साजरा करतो. आणि बिरसा मुंडा यांच्या नावाचा उल्लेख केला तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, यांच्याच असणाऱ्या माध्यमातून जेवढे ट्रायबल ग्रुप्स मधले असणारे जे अनसंग हिरोज आहेत का, त्यांच्या असणाऱ्या गोष्टी भारताला माहिती व्हाव्यात, त्यासाठी 75 असणारे साइट्स या ठिकाणी निर्माण केले जात आहेत, ज्याच्यामध्ये या असणाऱ्या सगळ्या हिरोजला या प्रत्येक असणाऱ्या ठिकाणी एस्टॅब्लिश करायचे आहेत. आणि यामध्ये सगळ्यात म्हणजे किती ग्रुप तयार करायचे? 75 ग्रुप तयार करायचे. आणि या 75 ग्रुपमध्ये सर्वाधिक जास्त असणारे ठिकाणं कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर ओडिशा राज्यामध्ये आहेत. ते किती आहेत ठिकाणं? तर 13 ठिकाणं आहेत. आणि आंध्र प्रदेशमध्ये ही 12 ठिकाणं आहेत, जिथं आपल्याला जनजातीय गौरवांच्या अनुषंगाने तिथल्या असणाऱ्या अनसंग हिरोजला स्थान द्यायचे. असे असणारे साइट्स, असे ठिकाणे इथं हायलाइट केली जात आहेत. आणि यासाठी रक्कम आणली जाते याच असणाऱ्या मिशनच्या अनुषंगाने. तर ती म्हणजे किती? तर ती 15,000 करोड होती, ती आता 2024 मध्ये 23,000 करोड पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तेही इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. आणि हा संदर्भ पाहिला तर 15 नोव्हेंबर 1875 ला भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्माचा उल्लेख, त्यांच्या कारकिर्दीचा असणारा संदर्भ या ठिकाणी आपण खूप मोठ्या पद्धतीने करतोच. तोच 15 नोव्हेंबर आपण या ठिकाणी आदिवासी जनजातीय गौरव दिनाच्या निमित्तानं करतो. तेही इथं लक्षात ठेवणं गरजेचं असणार. ठीक आहे. चला पुढचा मुद्दा काय बघा. क्वेश्चन 24, भारताने शहरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 400 दशलक्ष अमेरिकन डॉलर धोरण आधारित कर्ज करारावर कोणत्या संस्थेसोबत आता नुकतीच स्वाक्षरी केलेली आहे? जागतिक बँक आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक आहे का, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे का, UNDP आहे? लक्षात घ्यायचं हा कोण आहे? आशियाई विकास बँक आहे, ज्याच्यासोबत 400 बिलियन अमेरिकन डॉलरचा असणारा अग्रीमेंट आता आपण करताना बघतोय, हे लक्षात घ्यायचं. आणि शेवटच्या क्वेश्चनचा उल्लेख करूया. क्वेश्चन नंबर 25, कोणता देश सध्या अभूतपूर्व भूकंपाच्या हालचालीमुळे आणि रेक्झेनेस द्वीपकल्पात ज्वालामुखीचा उद्रेक होण्याच्या चिंतेमुळे हाय अलर्ट वरती आहे? तर याचा उल्लेख केला तर आपल्याला आइसलँड लक्षात घ्यायचं. वारंवार चर्चेमध्ये असतोच, तोही पार्ट आपल्याला इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण थोडेसे 25 क्वेश्चन्स 25 टॉपिकच्या अनुषंगाने कव्हर करतोय, तर तोच 18 आहे आपला, तेच तुम्ही कव्हर करावा अशा अपेक्षा असणार आहे. आय होप सेशन आवडलं असेल. तर याच पद्धतीचे असणारे अगोदरचे जेवढे सगळे सेशन असतील का, ते पण योग्य पद्धतीने पहा आणि तुमच्या असणाऱ्या रिव्हिजनला बूस्ट द्या, अशा अपेक्षा याच्या अंतर्गत आपण मांडूया. ठीक आहे. थांबूयात आपण. थँक्यू.